आणि याच विषयी बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी स्वानंद पाटील आपल्या सोबत जोडले जात आहेत। स्वानंद, आज दिवसभरातल्या घडामोडी आपण पाहिल्या, अजूनही कराड समर्थकांचा त्यांची आक्रमक भूमिका कायम आहे। अनेक ठिकाणी आजही आंदोलन झालं। या पुढच्या काळात कराड समर्थकांची काय भूमिका असणार आहे, त्यांच्याशी बोलल्यानंतर काय माहिती मिळते? नक्कीच सर, आपण जर बघितलं तर काल देखील परळी येथे कराड समर्थकांनी आंदोलन केलं होतं आणि आज कराड समर्थकांनी परळीजवळ असलेल्या पांगरी येथे आंदोलन केलं। विशेष म्हणजे हे आंदोलन सुरू झालं ते मोबाईलवर जो मोबाईलचं टावर आहे, या टावरवर एक युवक सकाळपासून चढून बसला होता आणि त्याची मागणी एकच होती की जे वाल्मिक कराडवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत हे गुन्हे खोटे गुन्हे आहेत आणि ते गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत। त्याचबरोबर या गावातल्या पाण्याच्या टाकीवर देखील आंदोलन काही समर्थकांनी चढून केलं आणि जर आपण बघितलं तर गावातल्या महिला ज्या होत्या त्या सकाळी 8 वाजल्यापासून रास्ता रोको करत होत्या। त्यांनी ठिय्या आंदोलन या ठिकाणी केलं होतं। दरम्यान येथील ज्या समर्थक आहेत काही महिलांना चक्कर देखील आली आणि यातील 3 महिलांनी जे आहे ते आत्मदहनाचा प्रयत्न देखील केला। मागणी सर्वांची एकच होती की जी वाल्मिक कराडवर जे गुन्हे दाखल करण्यात आले खोटे गुन्हे आहेत असं समर्थकांचं म्हणणं आहे आणि हे गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत असं त्यांचा या आंदोलनाची मागणी होती। आणि आता 8 वाजेच्या 7च्या सुमारास जर बघितलं आपण तर जे परळीचे स्वानंद, जो मुद्दा हा आहे की काल सुद्धा अशाच स्वरूपाचं आंदोलन दोन्हीकडे आपण पाहिलं होतं। पांगरीमध्ये सुद्धा आंदोलक रस्त्यावर उतरले होते, त्याचबरोबर कोर्टाबाहेर सुद्धा आंदोलक होते, परळी पोलीस स्टेशन बाहेर सुद्धा आंदोलक, स्वतः कराडची आई होती। काल संध्याकाळी स्थगित केलेलं आंदोलन आज पुन्हा सकाळी सुरू केलं। आज तहसीलदार या आंदोलकांना सामोरे गेलेत, त्यांनी त्यांचं निवेदन घेतलेलं आहे। यापुढे सुद्धा आंदोलन कायम राहणार का, की आता आंदोलन संपलेलं आहे? हे जे आंदोलन आहे हे तात्पुरतं स्थगित करण्यात आलेलं आहे। आता गावकरी जे आहेत या संदर्भातली एक बैठक देखील घेणार असल्याचं समजतंय आणि जे पुढील आंदोलनाची दिशा आहे ही ठरणार असल्याचं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। आज मात्र जे तहसीलदार आहेत परळीचे व्यंकटेश मुंडे यांनी हे गावकऱ्यांचं निवेदन स्वीकारलं आणि त्यांचं सगळं म्हणणं ऐकून घेतलं आणि जे निवेदनावर ज्या त्यांच्या मागण्या होत्या की प्रामुख्याने जे आहे वाल्मिक कराड याच्यावर जो गुन्हा दाखल करण्यात आला खोटा गुन्हा आहे आणि हा तात्काळ मागे घेण्यात यावा आणि हा जो जे निवेदन, या निवेदनातल्या मागण्या ज्या आहेत त्या शासनापर्यंत पोहोचवण्याचं त्यांनी ज्यावेळेस आश्वासन दिलं त्यावेळेस हे आंदोलन तात्पुरतं मागे घेण्यात आलेलं आहे। अगदी तुर्तास तरी हे आंदोलन स्थगित करण्यात आलेलं आहे, मागे घेण्यात आलेलं आहे। मात्र उद्या पुन्हा आंदोलन होऊ शकतं। आज संध्याकाळी गावकरी बसून आणि समर्थक बसून निर्णय घेणार आहेत कशा स्वरूपात आंदोलन पुढे सुरू ठेवायचं याचा। धन्यवाद स्वानंद, दिलेल्या अपडेट्सबद्दल।